मुळ्याची भाजी खूप क्वचित दिसता इकडे पाल्यासकट मुळे विकूक असतात सगळीकडे 12 महिने. पण पालो काय ठेवत नाही. पालो कशात तो काढून फेकून देतात माहिती नाही. बघा असे मुळे बाजारात असतात. तर पालो मी बारीक चिरून घेतले. त्याका जरा मीठ पाण्याचं हपको मारून आता ती चुरून घेतले आणि नुसती भाजी करतले. कसली डाळ बीळ काही एक घालतले नाही आज भाजी. अशीच ती बरी लागतात. त्याची चव रवतात. ते डाळी बिळी घालून मग ते सगळ्या भाज्यांसारखी लागतात. मुळ्याची अशी चव रवत नाही. तर ही अशी आई आमची भाजी चुरून करायची. तर तीच पद्धत मी म्हणजे ती सवय लागली तशीच करूची. तर ही चुरून घेऊन त्याका धुवून चाळणीवर घालून घ्यायची. थोडे मिरची काढून घेतलं आहे. कांदो लसूण आणि लाल मिरची ओला खोबरा आणि किसलेलं मुळ्याकसुद्धा मी मीठ घालून जरासं 2 मिनटं चुरून घेतलं आहे आणि तो पण धुवून घेतलं आहे. गोडा तेल घातलं आहे फोडणीक आणि मग हिरवी मिरचीचं त्याच्यावर ठेचो. क्रश केलेली मिरची वरून लसूण जरा लग लावायचो. जराशी ठेचायची ती घालायची आणि वरून घालायचो कांदो. तर आता कांदो घालूया आणि कांदो काय भाजत नाही बसायचो. जरा परतून घ्यायचं फक्त. थोडी लाल मिरची घातली मी. चव छान येतात. 2 कांदे बारीक चिरून घातले. आता नुसते असे ते पसरून ठेवायचे आणि त्याच्यावर पालो घालायचो आपलं चिरलेलं धुतलेलं. पालो घालून न हलवताना भाजी अशी झाकण ठेवून मस्त ते का झाकून मस्त एक वाफ काढायची. त्या वाफेबरोबरच कांदो आणि तो पालो मस्त मऊ शिजतलो एकदम छान. आता भाजी परतून घ्यायची. बघा आली किती कमी झाली ती. मग घालायचो आपलं मुळो जो किसून ठेवले मी तो घालायचो. तुम्ही चिरलेलं असलं तर तसं घाला. हे पटकन शिजता किसलेलं मुळं. छान झालेली भाजी एकदम मस्त. लसूण आणि मिरची घालून हिरवी मिरची घालून केलेली ही भाजी ना खरोखरच चविष्ट होता. मस्त झाली. तर आता परतून ना परत एकदा झाकण ठेवून छान मस्त वाफ काढायची दणदणीत. झाली भाजी. आता घालायचं मीठ. वरून आपला खोबरा किसलेला आम्ही चून म्हणतो ता घालायचा. आवडत असेल तर घाला. खोबरा नको असेल तर नको घालू तुम्ही. पण भाजी नक्की करा. ह्या पद्धतीने करा. तुमच्या पद्धतीने करा. कारण तब्येतीसाठी ना ही भाजी खूप चांगली. फायबर असतं या भाजीत खूप. डायजेशन चांगला सुधारता. सर्दी खोकलो आता थंडीचं असतात तो बरं होता. किडनी स्टोनसाठी चांगली. तर आजची आमची मुळ्याची भाजीची रेसिपी माझी कशी वाटली तुमका नक्की सांगा आणि करूनही बघा. थँक्यू. बाय.